मंडळी, मी सुद्धा रोहित आणि विराट कोहलीचा डाय हॅड फॅन आहे. त्यातल्या त्यात रोहित शर्माचा डाय हॅड फॅन. आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे डाय हॅड फॅन असाल. पण आज इंग्लंड विरुद्ध तिसरा ओडीआय सामना असणार आहे. म्हणजे फायनल सामना असणार आहे लॉर्ड्सवरती. आणि आज चुकून जर का आपल्या लाडक्या रोहित शर्माने जर रिटायरमेंट घेतली किंवा ह्याच्यानंतर त्याचं स्क्वॉडमध्ये जर सिलेक्शन नाही झालं, तर तुम्ही सरप्राईज होऊ नका. कारण असा पॅटर्न ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलाय. आता हा पॅटर्न कसा होता ते तुम्हाला मी सांगतो. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रिटायरमेंट घेणार नव्हते. हे सगळ्या जगाला माहिती होतं. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा संपला, त्याच्यानंतर वातावरण असंच क्रिएट करण्यात आलं होतं, की हे दोघं आता टेस्टमधून रिटायरमेंट घेणार आहे. ह्या दोघांनी निवृत्ती घेतली पाहिजे. असे अनेक पोस्ट आपल्याला Instagramवरती व्हायरल होताना दिसत होते आणि आपल्याला असं वाटलं होतं, की आता संपलाय रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा गेम संपलाय. त्यातल्या त्यात रोहित शर्माचा गेम संपलाय असं आपल्याला कुठेतरी दिसून आलं होतं. पण रोहित शर्माने ह्या पोस्टवरती किंवा सोशल मीडिया पोस्टवरती त्यानं साफ नकार दिला होता, की मी अजून कुठे जाणार नाही आणि मी क्रिकेट खेळत राहणार आहे, टेस्ट खेळत राहणार आहे, असं त्याने क्लिअर केलं होतं. पण ॲटमॉस्फिअर एवढं रंगवण्यात आलं होतं, की अक्षरशः म्हणजे काहीच बोलू. पण त्याच्यानंतर BCCIचा एक अधिकारी म्हणजे राजीव शुक्ला येतो आणि बोलतो, की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टेस्टचे 2 पिलर आहेत महत्त्वाचे आणि जर का त्यांनी रिटायरमेंट घेतली, तर टेस्ट टीम अक्षरशः कोसळून जाईल. त्यामुळे ते दोघं खेळत राहतील, अशी मी आशा बाळगतो आणि ते दोघं खेळत राहणार, अशी मी तुम्हाला हमी देतो, असं कुठेतरी ते म्हटले होते. पण त्याच्यानंतर नेक्स्ट आठवड्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी लागोपाठ, एकापाठोपाठ एकाच दिवशी रिटायरमेंट घेतली होती टेस्टमधून. तसाच काहीतरी पॅटर्न आता आपल्याला आत्ता दिसतोय. म्हणजे रोहित शर्माच्या रिटायरमेंटबद्दल आता कॉन्स्टंट आपल्याला पोस्ट येताना दिसतायत. त्याच्यानंतर BCCIचा एक अधिकारी येतो आणि तो बोलतो, की जोपर्यंत रोहित शर्मा स्कीम ऑफ थिंग्समध्ये असेल वर्ल्ड कपच्या, तोपर्यंत तो कुठे सुद्धा जाणार नाही आणि लॉर्ड्सवरती त्याची शेवटची वनडे ही लॉर्ड्सवरती नसणार आहे. असं आणि तो खेळत राहील असं कुठेतरी क्लिअर करते. पण मला मनात असं कुठेतरी धाकधूक वाटते, की ह्याच्या पाठीमागं काहीतरी मोठं कारस्थान तर नसेल ना? म्हणजे खोटं अक्षरशः कोण बोलतंय? गंभीर खोटं बोलतोय, अजित अगरकर खोटं बोलतोय, का BCCI खोटं बोलतंय? का आपल्याला रोहित शर्मा आपल्याला लपवतो काहीतरी आपल्यापासून? हे आता मला खरंच कळत नाहीये. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर का चुकून रिटायरमेंट घेतली तर डोळे पुसायला रुमाल आजूबाजूला ठेवा. पण त्याच्या अगोदर आज आपण रोहित शर्माची बॅटिंग एन्जॉय करूया आणि भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.